नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 4 जून 2026 या दिवसाच्या निमित्तानं ज्या काही महत्त्वपूर्ण असणाऱ्या घडामोडी असतील, ज्या आपल्याला एक्झामला टार्गेट करण्यासाठी आवश्यक असणार आहे, त्या सगळ्या असणाऱ्या न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करूया. आपल्या असणाऱ्या यूपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी असतील, सोबतच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणारे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रेडिक्टेड असणारे एमसीक्यू सोबतच हे असणारे सेशन घेऊन येतोय. कालपासून आपण हे सेशन स्टार्ट केले. 3 जूनचा असणार आपला सेशन ऑलरेडी पब्लिश झालेला आहे. तो पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आजचं असणारं सेशन हे 4 जूनच्या अनुषंगाने असेल. एक्झाम टार्गेटेड असणारे करंट अफेअर्स आपण या ठिकाणी कव्हर करतोय. हा असणारा सेशन या ठिकाणी आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये आपण काय करतोय, पीआयबीचा कंटेंट आहे, ऑल इंडिया रेडिओचं कंटेंट आहे आणि त्यासोबतच थोडेसे इंटरनॅशनल असणाऱ्या न्यूजपेपरचा असणारा रेफरन्स या ठिकाणी ऍड करतोय आणि त्याच्यातून आपला असणारा हा एक अशा पद्धतीचा असणारा इन्फॉर्मेटिव्ह आणि सोबतच जो अंडरस्टँड होणाऱ्या असणाऱ्या स्वरूपातला असणारा कंटेंट या ठिकाणी तुम्हाला घेऊन येतोय. तो तुमच्या प्री मेन्स साठी आवश्यक असणार आहे. सोबतच इंटरव्ह्यूला पण याची असताना तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे. तर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आणि या लेक्चरचे असणारे पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, आपलं असणारं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव आहे या ठिकाणी आपलं इथं माइंडसेट आयएस अकॅडमीचा उल्लेख येतोय. तर या असणाऱ्या आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊ शकता, तुम्ही जॉईन करा त्याला, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. सोबतच आपल्या असणाऱ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सेशन आवडत असेल तर साहेब लोक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल त्या कमेंटच्या माध्यमातून युट्यूब रिकमेंड करेल. कारण का आपण प्रायमरी झोनवरती आहोत आता, फक्त आपले 8-10 दिवस झाले ते असणाऱ्या आपल्या युट्यूब चॅनलला स्टार्ट करून, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. आणि सोबतच आपला असणारा इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे. आपला असणारा हा इंस्टाग्राम तुम्हाला याच असणाऱ्या नावाच्या माध्यमातून मिळेल तुम्हाला, माइंडसेट आयएस अकॅडमीच्या नावानं. तर तुम्ही याला जॉईन करू शकता. ठीक आहे, चला आपण सगळ्यात पहिल्यांदा पहिला क्वेश्चन घेऊया. हा 4 जून या असणाऱ्या दिनविशेषाच्या असणाऱ्या निमित्ताने या ठिकाणी डिपेंड आहे. काय रेफरन्स येतो या ठिकाणी बघा, जागतिक आक्रमकतेचे बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. विधान नंबर 1, हा दिवस दरवर्षी 4 जून रोजी जागतिक स्तरावर पाळला जातो. 1982च्या असणाऱ्या लेबनॉन युद्धादरम्यान पॅलेस्टिनी आणि लेबनीज मुलांच्या दुर्दशेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं म्हणजे जनरल असेंब्लीनं हा दिवस या ठिकाणी स्थापन केला आणि हा दिवस शाश्वत विकास ध्येय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या टार्गेट 16.2 शी सुसंगत आहे, जो 2030 पर्यंत मुलांवरील हिंसाचार थांबवण्याचं आवाहन करतो का. काय लक्षात घ्यायचं, वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. तर बघा, पॉज करा सेशनला आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे वरील सर्व विधाने या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसणार आहेत. रेफरन्स येतो या ठिकाणी 4 जूनचा उल्लेख. तर इथं जागतिक आक्रमकतेच्या बळी ठरलेल्या असणाऱ्या निष्पाप मुलांच्या अवेअरनेसच्या अनुषंगाने आणि त्यांच्या असणाऱ्या या बलिदानाच्या निमित्तानं हा असणारा मुद्दा परत एकदा हायलाइट व्हावा आणि लोकांना ह्याची असणारी जाणीव करून द्यावी की काय आहे युद्धाचे परिणाम. यासाठी संदर्भ येतो. कुठला युद्ध आहे तर लेबनॉन युद्धाचा संदर्भ आहे 1982चा, तोही लक्षात ठेवायचा. मग हा येतो 4 जूनचा, 1982 ची असणारी घटना आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेचे असणारे आपत्कालीन अधिवेशन या ठिकाणी झालं. मूळ होतं याचं 1982 ला लेबनॉन युद्ध, पॅलेस्टिनी आणि लेबनीज या असणाऱ्या मुलांचे हाल झाले होते. त्या अनुषंगाने हा असणारा दिवस सेलिब्रेट केला जातो. विस्तारित व्याप्तीचा उल्लेख केला तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व संघर्ष, सशस्त्र संघर्ष, ग्रहयुद्ध आणि पद्धतशीर आक्रमणामधील असणाऱ्या पीडित मुलांची दखल घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनांकडून हा असणारा व्याप्तीचा वाढ या ठिकाणी होताना दिसतोय. हा दिवस आपल्याला एक प्रकारे रिप्रेझेंट करायचे या असणाऱ्या मुलांना आपण हायलाइट करतोय म्हणून. आणि त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सनं 6 गंभीर असणारं उल्लंघन या ठिकाणी आपल्याला करताना दिसतात, जे बालकांच्या असणाऱ्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात युद्धजन्य परिस्थितीमध्ये. या ठिकाणी बाल सैनिकाचा उल्लेख केला. सशस्त्र दल किंवा दहशतवादी गटांमध्ये मुलांची भरती आणि वापर हे असणारे गंभीर उल्लंघन होत आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये आणि त्याचे असणारे परिणाम बालकांच्या जीवाला त्या ठिकाणी मुकावं लागतं. सोबतच हत्या आणि अपंग करणे, मुलांची हत्या आणि त्यांना शारीरिक इजा पोहोचवणे हे सुद्धा सर्रास पद्धतीने युद्धजन्य परिस्थितीमध्ये बालकांच्या बाबतीमध्ये होताना दिसतं. सोबतच लैंगिक हिंसाचार, संघर्ष काळात मुलांवर होणारे लैंगिक अत्याचाराचाही प्रश्न तितकाच महत्वाचा येतो. अपहरण, मुलांचं अपहरण आणि सीमापार मानवी तस्करी सुद्धा याच्यामध्ये केली जाते. शाळा आणि रुग्णालयावरती हल्ले केले जातात. शैक्षणिक आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो. तर अशा ज्या सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत ना, हे एक एक्स्ट्रीम असणाऱ्या सिच्युएशन मध्ये सुद्धा अवेअर राहून
या गोष्टींना कसं टाळता येईल याचा विचार करावा, यासाठी युएननं अशा पद्धतीचे असणारे मुद्दे मांडलेले आहेत. मदत नाकारणे, मानवतावादी आणि वैद्यकीय मदत नाकारणं हा सुद्धा एक प्रकारे गंभीर उल्लंघन आहे. या असणाऱ्या 6 उल्लंघनाचा उल्लेख युनायटेड नेशननं या असणाऱ्या दिवसाच्या निमित्तानं मांडून दिलाय. तो इथं आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे आणि त्याच्यातून धोरण आणि जागतिक प्रभाव कसा निर्माण करता येऊ शकतो हा उल्लेख जर बघितला आपण, तर धोरणात्मक चौकटीचा उल्लेख येतो या ठिकाणी. ग्राका मचेल अहवालाचा उल्लेख येतो 1996चा आणि याच्यामध्ये काय केलंय, या अहवालामुळे सशस्त्र संघर्ष आणि मुले यासाठी विशेष प्रतिनिधी पद सुद्धा निर्माण केलेलं आहे. म्हणजे एक ऑथॉरिटेरियन असणारं पद असेल, जो या असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये, संघर्षाच्या कालखंडामध्ये बालकांच्या अधिकाराबद्दलचे असणारे मुद्दे जगासमोर हायलाइट करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी कोणता अहवाल आहे तर ग्रॅका मचेल अहवाल 1996 लक्षात ठेवायचा. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं उद्दिष्ट कोणतं असेल इथं 16.2 लक्षात ठेवायचं. टोटल 17 उद्दिष्ट आहेत, त्यातला असताना 16.2 चा उल्लेख करत असताना 2030 पर्यंत मुलांवरील सर्व प्रकारची हिंसा, गैरवापर आणि शोषण थांबवण्याचं उद्दिष्ट सुद्धा ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यातून जागतिक संघर्ष आणि त्यांचा प्रभाव बघितला तर सध्याच्या संघर्षामध्ये मध्य पूर्व, मिडल ईस्ट, हे युरोपियन आणि अमेरिकन देश म्हणतात मिडल ईस्ट, मध्य पूर्व. आपल्यासारख्या देशांचा उल्लेख केला आशियन देश, त्याला म्हणतात त्या ठिकाणी वेस्टर्न एशिया. आणि त्या वेस्टर्न एशियामधला असणारा हा गाझा आणि इस्रायलचं असणारं युद्ध असेल, युक्रेनचं युद्ध असेल, सुदानचं युद्ध असेल किंवा आत्ताचं असणारा इराणचं युद्ध असेल, हे सगळे संघर्ष आता आपल्याला दिसतात. आणि मनोसामाजिक परिणामाचा उल्लेख या ठिकाणी तो मानसिक असणारा आणि सोबतच सोशल असणारा इम्पॅक्ट पण दिसतो. गंभीर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, पीटीएसडी असतील, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, पिढ्यानपिढ्या निर्माण होणारी असुरक्षितता या युद्धामुळे या ठिकाणी येते, हा असणारा उल्लेख खूप डेंजर पद्धतीमध्ये मांडला जातोय. म्हणजे कोणत्याही असणाऱ्या ठिकाणाचं युद्ध असेल तिथं बालक आणि महिला हे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या असणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला, या संपूर्ण असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीला त्या ठिकाणी भोगत असतात आणि त्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा, यासाठी असणारा हा 4 जून सेलिब्रेट होतोय, हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. सेलिब्रेट म्हणजेच एक प्रकारे अवेअरनेस वाढवण्याच्या अनुषंगाने आपण हे करतोय, हे इथं लक्षात ठेवूया. ठीक आहे, चला पुढचे न्यूज बघूया आपण. काय बघा, पश्चिम बंगाल विधानसभा घडामोडींच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. जून 2026 मध्ये ऋतब्रत बॅनर्जी यांची पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीपदाच्या अनुषंगाने टीएमसी अंतर्गत 60 लोकांच्या प्रेझेन्समध्ये फक्त 20 लोक ममता बॅनर्जीच्या असणाऱ्या सपोर्टला त्या ठिकाणी आले होते आणि बाकीच्या 60 लोकांनी बंड केलाय आणि त्याच्यातून ते टीएमसी पक्षाच्या नावावरती आणि त्यांच्या असणाऱ्या चिन्हावरती दावा टाकताय. या अनुषंगाने पक्षांतर बंदीचा कायदा सुद्धा आता चर्चेमध्ये येतोय, त्या अनुषंगाने हा असणारा मुद्दा या ठिकाणी असेल. संसदेत विरोधी पक्षनेते या पदाला 1977च्या कायद्याद्वारे वैधानिक दर्जा देण्यात आला आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार 2003 मध्ये मूळ पक्षातील किमान 1/3 आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यास त्यांचे आमदारपद सुरक्षित राहते. उल्लेख बघा, आता बघितलं तर जून 2026च्या कालखंड अंतर्गत, म्हणजे कालचाच दिवस बघितला तर ऋतब्रत बॅनर्जी यांची पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली का आता या ठिकाणी करण्यात आली का? यस. मग हे कोण आहेत? हे टीएमसी मधलेच असणारे एमएलए आहेत, पण हे ममता बॅनर्जींच्या असणाऱ्या बंडखोरांच्या असणाऱ्या आमदारांचं नेतृत्व करतात, हे लक्षात घ्यायचं. आणि संसदेत विरोधी पक्षनेत्या पदाला 77 मध्ये काय वैधानिक दर्जा दिला का कायदा करून? तर यस. कारण मूळ मुद्दा बघितला तर विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्षाचा उल्लेखच घटनेमध्ये नाहीये. त्याची पहिली गरज 67 मध्ये झाली होती आणि प्रत्यक्षात तरतूद करण्यात आली 77ला. आणि इथं पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख केला तर परिशिष्ट नंबर 10 52व्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख या ठिकाणी येतो. 1985 ला तरतूद करण्यात आली होती आणि तिथं सांगितलं होतं जर एकत्रितरित्या 1/3 सदस्यांनी पक्ष सोडला की त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाहीये. आणि या घटना दुरुस्तीनं तो 1/3 ऐवजी किती केला होता? तो 2/3 केला. 2/3 लोकांनी ऍट अ टाइम पक्ष सोडला तर त्यांच्यावरती पक्षांतर भंगाची किंवा पक्षांतर बंदीची कारवाई होणार नाही असा उल्लेख येतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. उत्तर असेल फक्त 1 आणि 2 हे विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे. उल्लेख आता बघितला तर कोणता असेल? इथं पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडी आणि पार्श्वभूमी हायलाइट होते. इथं पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी इथं ऋतब्रत बॅनर्जी यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस मधील मोठ्या फुटीनंतर हा अभूतपूर्व बदल घडण्यात आलेला आहे. आता हा सत्ताधारी म्हणजे अगोदरचा सत्ताधारी, आता सध्याला बीजेपीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला हा असणारा सत्ता इथं प्रस्थापित होताना दिसते या ठिकाणी. हा पहिला मुद्दा असेल.
काय झालेलं आहे इथं तर टीएमसी मधील फूट आता होते आणि या अंतर्गत असणारा सत्ताधारी पक्षात मोठा असणारा या ठिकाणी गट 80 पैकी 60 लोकांनी अर्ज केलेला आहे. साईन करून ते असणारा साईन लेटर कोणाला दिलेला आहे? विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेला आहे. अध्यक्ष आता निर्णय घेतील की त्याच्यावरती तो पक्ष आणि पक्षाचं नाव कोणाला द्यायचंय का यांच्यावरती पक्षांतर भंगाची कारवाई करायची. नवे पक्ष समीकरण येते तिथं कोण आहेत? व्रतव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील नवीन गट विधानसभेतील सगळ्यात मोठा विरोधी पक्ष विरोधी गट तयार होताना दिसतोय आपल्याला. आणि अधिकृत माहिती बघितली तर विधानसभा अध्यक्षांकडून या असणाऱ्या व्रतव्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून अधिकृत असणारी मान्यता या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या हातातून नक्कीच पक्ष गेला हा असणारा रेफरन्स तर आता दिसतोय. आणि याच्या अनुषंगाने बघितलं तर पहिला मुद्दा येतो या ठिकाणी तो म्हणजे स्टॅच्युटरी स्टेटस. मूळ संविधानामध्ये या पदाचा उल्लेख नव्हता. विरोधी पक्ष नेता या पदाचा उल्लेख नव्हता. तो कधी आणला? 1977च्या कायद्याद्वारे आणलेला आहे. त्याला वैधानिक दर्जा दिलाय. वैधानिक दर्जा कायदा तयार करून मिळतो. आणि राज्यांच्या विधानसभेमध्येही याच धर्तीवरती कायदेशीर नियम असतील. म्हणजे केंद्रामध्ये हा मुद्दा आला 77ला त्याच्याच बेसवरती राज्यामध्ये सुद्धा पक्षनेत्याचा उल्लेख या ठिकाणी असेल विरोधी पक्षनेता. सोबत बघितलं तर पात्रतेचे निकष काय त्या ठिकाणी? एलिजिबिलिटी काय आहे? सिंपल लक्षात घ्यायचं की तो क्रमांक 2चा पक्ष असावा आणि किमान 10% सदस्य त्या असणाऱ्या पक्षाच्या निवडून आली पाहिजेत. आणि पुढचा उल्लेख केला या ठिकाणी तर कॅबिनेट दर्जा आहे का त्यांना? विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री म्हणजे कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा प्राप्त होतो. समान वेतन आणि इतर सर्व शासकीय सवलती सुद्धा मिळतात. कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे त्यांना सॅलरी असणार आहे हे लक्षात घ्यायचं. महत्वपूर्ण समित्यांमध्ये त्यांचा सहभाग दिसतो. कुठं? पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय निवड समित्यांमध्ये सदस्य असतात. राज्यांचे लोकायुक्त, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य माहिती आयुक्तांच्या असणाऱ्या नियुक्तीच्या वेळेस या असणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांचं पद अतिशय महत्वाचं मानलं जातं. हाही संदर्भ याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता हा मुद्दा बघत असताना 10वं शेड्यूल आहे. वेळापत्रक म्हणजे शेड्यूल परिशिष्टाचा उल्लेख या ठिकाणी येतो. पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख आहे. अँटी डिफेक्शन लॉचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर इथं मर्जर म्हणजे विलिनीकरणाच्या नियमाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. जर मूळ पक्षातील किमान 2/3 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला किंवा दुसऱ्या पक्षात विलिनीकरण केलं तर त्यांचं आमदारपद सुरक्षित राहतं. हे महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये ऑलरेडी घडताना आपण पाहतो. आणि इथं रोल ऑफ स्पीकर काय असेल तर फुटीर आमदारांचं सदस्यत्व रद्द करायचं की नाही, नवीन गटाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता द्यायची की नाही, अंतिम अधिकार हे स्पीकरकडे असतात. जे आत्ताच आपण बोललो स्पीकरच ठरवतील या सगळ्या गोष्टींचा उल्लेख. मग आता बघू आपण भविष्यामध्ये असणाऱ्या पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये काय रेफरन्स येतोय. हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. म्हणजे 1 जानेवारी 1998 ला स्थापन झालेला पक्ष आता स्प्लिट होण्याच्या मार्गावरती आहे. हेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. चला पुढचा न्यूज बघा. पुढचा क्वेश्चन बघा. नुकतंच पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा चौक्या या ठिकाणी बॉर्डरच्या असणारे जे आउटपोस्टिंग आहेत का त्यांना बांधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दलाकडे 32.23 एकर जमीन हस्तांतरित केली आहे? मग कोणाकडे दिली त्यांनी? मग सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सकडे दिली का सीआरपीएफ कडे? बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे दिली का बीएसएफ कडे? का ह्या ठिकाणी सशस्त्र सीमा दलाकडे दिलेला आहे एसएसबी कडे? इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाकडे दिलेला आहे या ठिकाणी आयटीबीपी कडे? तर याचं उत्तर आहे या ठिकाणी बीएसएफ कडे दिलेला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा उल्लेख आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश याच्या सीमेवरती असणारे हे बीएसएफ असतात. हे थोडंसं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. याचा उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. मग न्यूज काय होते आता सध्याला तर बीएसएफ ला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला मुळात लक्षात घ्यायचं बीएसएफ ही बॉर्डर पासून किती किलोमीटर पर्यंत स्वतःचा अधिकार कंट्रोलमध्ये ठेवते तर लक्षात घ्यायचं पहिल्यांदा हे किलोमीटर होतं 15 किलोमीटर आणि मागच्या असणाऱ्या 3 वर्षापूर्वी याचा निर्णय झाला आणि तो झालेला आहे 50 किलोमीटर पर्यंत त्यांना अंतर्गत अधिकार देण्यात आलेला आहे. आता इथं काय झालेलं आहे जमीन हस्तांतरणाचा मुख्य मुद्दा आहे कारण ह्याच पश्चिम बंगालमध्ये हा 50 किलोमीटरचा क्रायटेरिया पूर्ण होत नव्हता जोपर्यंत आता सध्याला आपण या ठिकाणी ममता बॅनर्जीचं सरकार बघत होतं तेव्हा. आता सत्तांतर झालंय बीजेपी आलेलं आहे त्या अनुषंगाने हे निर्णय होणार होते तो आता होतोय. इथं काय केलं पश्चिम बंगाल सरकारने सीमा सुरक्षा दलाला महत्वपूर्ण सीमा चौक्या बांधण्यासाठी भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळच सुरक्षा वाढवण्यासाठी अधिकृतपणे जमीन हस्तांतरित केली आहे. एकूण क्षेत्रफळ राज्याच्या मालकीची किती 32.23 एकर जमीन या ठिकाणी दिली जाते आणि हे कुठे आहे उत्तर 24 परगणा नदिया मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मोक्याच्या सीमावर्ती भागात आहे. लाभार्थ्यांच्या संख्येचा विचार केला संस्था कोणती आहे तिथं इथं बीएसएफ आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारत बांगलादेश सीमेवर नियुक्त केली जाणार आहे. उद्दिष्ट काय इथं गोल काय असणार आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे आधुनिक सीमा चौक्या टेहाळणी मनोरे उभारणे
बेकायदेशीर असणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी कुंपण नसलेल्या जागा बंदिस्त करायचे, कारण हा असणारा जो एरिया आहे का सगळ्यात अनसिक्युअर्ड किंवा असं म्हणू आपण त्या ठिकाणी की ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं असल्या कारणानं त्या ठिकाणी 10 किलोमीटर पर्यंतच असणारे एरियाज वरती आपण कुंपण टाकू शकत नाही. अशा असणाऱ्या खूप मोठ्या असणाऱ्या सीमेला आपण भारत आणि बांगलादेशचा उल्लेख केला तर मोर दॅन 4000 किलोमीटरची असणारी सीमा आहे, याला सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे. यासाठी हा निर्णय तितकाच असणारा एक प्रकारे महत्वपूर्ण ठरतो हे लक्षात घ्यायचं. त्याच्या अनुषंगाने आपल्याला एमपीएससी आणि युपीएससीच्या असणाऱ्या जीएसच्या पेपर 3 मध्ये उल्लेख करायचा आहे इंटरनल सिक्युरिटीचा उल्लेख. आता अंतर्गत सुरक्षा दृष्टिकोन कसा असेल बघा, पहिला मुद्दा भारत बांगलादेशचा असणाऱ्या सीमाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. भारत बांगलादेश सीमा ही जागतिक स्तरावर सर्वात गुंतागुंतीची आणि या ठिकाणी एक सच्छिद्र सीमा आहे, पोरस सीमा आहे, जिथून खूप इझिली बॉर्डर क्रॉस करून येता येऊ शकतात. आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे अंतर्गत सुरक्षेला बळकटी आता प्राप्त होताना दिसते. कारण याच बांगलादेशच्या असणाऱ्या वरती आपल्या भारताचा चिकन नेक आहे आणि त्या चिकन नेक मध्ये आहे सिलिगुरी कॉरिडॉर. तो जर तुटला तर भारताचा नॉर्थ ईस्ट तुटू शकतो. म्हणून या एरियामध्ये सिक्युरिटी मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण का आता या ठिकाणी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं असणारं सरकार या ठिकाणी आहे, जो बऱ्याच वेळा प्रो चायनीज आणि प्रो पाकिस्तानी आहे. अँटी इंडिया नाही येतो नक्कीच, पण तरीही तो विरोधात जातो आपल्या. त्यामुळे आपल्याला सिक्युअर राहणं आवश्यक असणार आहे. मग याच्यामध्ये बेकायदेशीर घुसखोरी कमी करणं, पश्चिम बंगालमध्ये कुंपण नसलेली नदी आणि दलदलीचे भाग घुसखोरीसाठी वापरले जातात आणि कायमस्वरूपी चौक्यांमुळे इलेक्ट्रॉनिक आणि भौतिक पाळत ठेवणं शक्य होऊ शकतं. हा पहिला मुद्दा. दुसरा काय की आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला आळा बसेल. नवीन या असणाऱ्या आउटपोस्टमुळं गोवंश तस्करी, बनावट भारतीय चलन, सोने तस्करी आणि मानवी तस्करी सारख्या असणाऱ्या नेटवर्कला या ठिकाणी बीएसएफची असणारी करडी नजर याच्यावरती ठेवता येऊ शकते. सोबतच स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट होऊ शकते याच्यामध्ये. जमीन संपादनामुळे व्यापक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणाली कॉम्प्रेहेन्सिव्ह असेल, आपल्याला लक्षात घ्यायचं. कॉम्प्रेहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डरला आपल्याला मॅनेज करायचे, ती सिस्टीम इथं तयार होणार आहे आणि ही सुलभ होईल. आणि थर्मल इमेजर असतील, इन्फ्रारेड सेन्सर असेल, खूप जास्त टेक्नॉलॉजिकली मॉडर्न असणारे मुद्दे इथं आपण आणतोय आणि भूमिगत मॉनिटरिंग सिस्टीमचा सुद्धा वापर याच्यामध्ये केला जातोय. इंटरनल सिक्युरिटीला आपण इथं खूप जास्त इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, हाही उल्लेख याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. त्यासोबतच बघितलं तर सहकारी संघराज्य आणि प्रशासकीय संबंध यांचाही उल्लेख या ठिकाणी दिसतो. जीएसच्या पेपर 2 अंतर्गत आपल्याला दिसतो कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघराज्याचा उल्लेख येतो या ठिकाणी. म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कॉपरेशन चालावं, तसं राज्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन तर असावंच, पण त्यांच्यासोबत सुद्धा सहकार्याची भूमिका असावी असा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि सहकारी संघराज्य केंद्र आणि राज्य प्रशासकीय संबंधासाठी एक उत्तम केस स्टडी आता सध्याला प्राप्त होताना दिसते. याच असणाऱ्या बांगलादेशच्या निमित्तानं मग संघसूची आणि राज्यसूचीचा उल्लेख करायचा. याच्यामध्ये भारताचं संरक्षण, डिफेन्स ऑफ इंडिया हा संघसूचीचा भाग आहे. सीमा सुरक्षा, बॉर्डर सिक्युरिटी सुद्धा केंद्राच्या नियंत्रणामध्ये येतो. राज्यसूचीचा उल्लेख केला तर जमीन आणि सार्वजनिक सुव्यवस्था राज्याच्या सूचीमध्ये आहे. हे दोघंही आता केंद्र आणि राज्य या निर्णयामुळे एकत्र येत आहेत आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा असणारा एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हे लक्षात घ्यायचं. मग दीर्घकालीन वादांचं निराकरण आणि अधिकारांची स्पष्टता या ठिकाणी होईल. भारत आणि बांगलादेश मधल्या असणारी क्लॅरिटी, कारण या भारत आणि बांगलादेशच्या 6.1 किलोमीटरच्या असणाऱ्या सीमेबद्दलचा निर्णय 2014च्याच कालखंडामध्ये झालेला होता. 2015ला त्याची असणारी प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली. त्यासाठी आपण सगळ्यात महत्वाचा 100वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती त्या ठिकाणी. आणि हा अग्रीमेंट कधीचा होता भारत आणि बांगलादेशच्या सीमेचा, तर 1974चा होता, 1971च्या युद्धानंतरचा. पण आता बांगलादेशला विचित्र वाटायला लागले. त्यांना असं वाटतंय की अगोदरच पाकिस्तान बरं आहे, त्यामुळे ते आता भारताला थोडंसं लांब करतायत आणि पाकिस्तानला जवळ करतायत. पण ते विसरलेत की काही याच असणाऱ्या पाकिस्तानने त्यांना ज्या पद्धतीने त्रास दिला होता, ज्या पद्धतीचं असणारं ह्युमॅनिटेरियन कोणत्याच अँगलचा विचार न करता त्रास दिला होता, ते विसरले की काय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. म्हणून आपल्याला सिक्युरिटी मेंटेन करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला पुढची न्यूज काय सांगतोय. क्वेश्चन नंबर 4 बघा. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जून 2026 मध्ये झालेल्या धोरणात्मक कराराच्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या. धोरणात्मक अग्रीमेंट आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय. मग काय झालेलं भारत आणि कोणामध्ये? साऊथ आफ्रिकेमध्ये. बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये संयुक्त रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचा दोन्ही देशांनी निर्णय घेतलाय का? डिजिटल पायाभूत सुविधामध्ये दक्षिण आफ्रिकेत इंडिया स्टॅक मॉडेल्स लागू केला जाणार आहे का? कुठला? इंडिया स्टॅक मॉडेलचा असणारा रेफरन्स लागू केला जाईल का? प्रगत उत्पादन क्षेत्रामध्ये संरक्षण आणि औषध निर्मिती पुरवठा साखळी मजबूत करणं हा त्या ठिकाणचा असणारा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे का? का या अंतर्गत भारत हा
या असणाऱ्या साऊथ आफ्रिकेसोबतचं कोलॅबरेशन करत असताना कोणत्या ऍक्टिव्हिटी करणार आहे याचाही उल्लेख आपल्याला याच्यामध्ये पाहणं आवश्यक असणार आहे. मग कोणत्या जोड्यांचा उल्लेख या ठिकाणी अचूक पद्धतीने जुळतात तर इथं लक्षात घ्यायचं तिन्हीच्या तिन्ही असणारे अग्रीमेंट या ठिकाणी होताना दिसतात, धोरणात्मक करार इथं होताना दिसतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन क्षेत्र, संरक्षण आणि औषध निर्मिती पुरवठा साखळी सुद्धा मजबूत करण्यावरती दोन्ही देश एकत्र येताना दिसतात. भारत आणि दक्षिण आफ्रिका तंत्रज्ञान आणि एआय अग्रीमेंट या ठिकाणी होतोय आणि याच्यामध्ये डिजिटल पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावरती पण भर दिला जातोय. हा असणाऱ्या धोरणावरती आता स्वाक्षरी झालेली आहे. आर्थिक आणि द्विपक्षीय व्यापाराचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. भारत हा दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे आणि उभय देशांमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार सध्या किती आहे तर तो सध्या 17 ते 19 बिलियन अमेरिकन डॉलरवरती डिपेंड आहे. तो वाढवायचा आहे हळूहळू. नवीन कराराद्वारे याच्यामध्ये सेवा आणि उत्पादन क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, आपल्याला माहिती आहे. याच असणाऱ्या साऊथ आफ्रिकेला आपण नंबर 2चं स्थान दिलं होतं. आपण प्रोजेक्ट चीता जेव्हा सुरू केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा आपण नामिबिया, नंतर आपण साऊथ आफ्रिका, नंतर केनियाकडे गेलो होतो. त्यामुळे साऊथ आफ्रिकेसोबतची असणारी इंटरकनेक्टिव्हिटी खूप जास्त आहे आपली आणि आपण कल्चरल असणारे ऍस्पेक्ट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा कॉलॉनिकल एरा याच्यातून सुद्धा आपण सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून या देशासोबत कंटिन्युअसली कनेक्टेड असतो, हेही इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. हा मुद्दा याच्यामध्ये आपण विचारात घेऊया. मग काय काय मुद्दे यामध्ये आणले जातात त्या ठिकाणी? 3 पिलर्स ऑफ दी कॉपरेशन. कोणते तो भागीदारीचे असणारे कराराचे 3 मुख्य आधारस्तंभ. कृत्रिम बुद्धिमत्तेवरती करतोय, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवरती आणि प्रगत उत्पादन क्षेत्र याच्यामध्ये करतोय. वाहनामध्ये संरक्षण साहित्य, औषध निर्मितीमध्ये आपण सप्लाय चेनला स्ट्रॉंग करतोय. मेक इन इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या धोरणांची सांगड घालतोय आणि एमएसएमई उद्योगांना आपण स्ट्रॉंग करतोय. याच्यामध्ये मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेसला सुद्धा आपण स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय. आणि भारताचं असणार इंडिया स्टॅक मॉडेल म्हणजे काय, युपीआय, आधार, डिजिट लॉकर हे आपण आफ्रिकेमध्ये सुद्धा लागू करतोय आणि सप्लाय चेन स्ट्रॉंग करत असताना वित्तीय समावेशकता, फायनान्शियल इन्क्लुजन्स आणि डिजिटल गव्हर्नन्सला आपण या ठिकाणी महत्व देतोय. म्हणजे शासन व्यवस्था दोन्ही देशांची डिजिटली आपल्याला या ठिकाणी ऍडव्हान्स करायचे आणि त्यासाठी आपण आफ्रिकेसोबत आपण हे कोलॅबोरेशन करतोय. आरोग्य सेवा असेल, कृषी, हवामान आणि हवामान बदलाचा अंदाज असेल, यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं असेल तर एआयचा वापर याच्यामध्ये केला जाणार आहे दोन्ही देशांमध्ये. मग विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक आणि नैतिक एआय, इथिकल आणि इन्क्लुझिव्ह एआय हा असणारा मानकांचा पुरस्कार आपण या ठिकाणी करतोय, प्रमोट करतोय, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे आता सध्या आपण कोणत्या न्यूजला प्रॉपर वेने या ठिकाणी कंप्लीट केलं. सगळ्यात पहिल्यांदा युपीएससीच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ग्लोबल साऊथ लिडरशिप आणतोय आपण इथं. ग्लोबल साऊथचं नेतृत्व भारताने साऊथ आफ्रिकेला एकत्र करून आपण जो असणारा व्हाइस ऑफ ग्लोबल साऊथ हा जो नारा दिला होता, त्यानंतर आपण 2 वर्षामध्ये ज्या समिट घेतल्या होत्या त्याच्यातून आपण एक कनेक्टिव्हिटी दाखवणार आहोत. या असणाऱ्या विषुववृत्ताच्या खालच्या सगळ्या देशांसोबत भारत एकत्र होतोय आणि त्यांना प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करतोय. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. सोबतच ब्रिक्स आणि G20 मधील भागीदारी. ब्रिक्स आणि आगामी आंतरराष्ट्रीय मंचावर डिजिटल अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान हस्तांतराचं ट्रान्सफर हे दोन्ही देश करतायत आणि आफ्रिका खंडाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतोय. जसं की आफ्रिकन युनियनला G20चं पूर्ण सदस्यत्व देण्यात आलेलं आहे आणि भारताने याच्यामध्ये कंटिन्युअसली एक पॉझिटिव्ह भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय, तोही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेच्या व्याख्या आणि रेखांकनाचा पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवलेले आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी उल्लेख केला 100 मीटरपेक्षा कमी असणाऱ्या हाईटच्या असणाऱ्या पर्वतरांना या ठिकाणी अरवली म्हणून व्याख्येमध्ये समाविष्ट केलं जाणार नाही असा उल्लेख केला होता. त्याच्यामुळे खूप मोठा वाद झाला, खूप मोठे विरोध झाले आणि त्यालाच परत एकदा रिव्हिजिट करण्यासाठी एक प्रकारे काय करायचं, इथं रिव्ह्यू करायचंय त्या असणाऱ्या व्याख्येचं. त्यासाठी कोणाची समिती नियुक्त करण्यात आली? न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेमध्ये, कांचन देवी यांच्या अध्यक्षतेमध्ये, न्यायमूर्ती जो मल्ल्या बागची यांच्या अध्यक्षतेमध्ये का VM पांचोली यांच्या अध्यक्षतेमध्ये? उत्तर लक्षात ठेवायचं, कांचन देवी यांच्या अध्यक्षतेमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं हा असणारा तज्ञ समिती नियुक्त करताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. सर्वोच्च न्यायालयाचे CJI सूर्यकांत यांच्या नेतृत्वात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं अरवली पर्वतरांगाच्या व्याख्येचे आणि सीमांकनाचं पुनरावलोकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्याच देखरेखीखाली एक उच्चाधिकार असणारी ज्यांना उच्च अधिकार प्राप्त आहेत अशी तज्ञ समिती नियुक्त केली. यांच्या अध्यक्ष कोण असतील? कांचन देवी 1991च्या बॅचचे असणारे
फॉरेस्ट ऑफिसरचा उल्लेख या ठिकाणी येतो. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. ICFRA चे असणारे महासंचालक या असणाऱ्या पदसिद्ध कोण असतील या ठिकाणी अध्यक्ष असतील. रचना कशी असेल, वनीकरण, भूविज्ञान, पर्यावरण आणि पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील 5 ते 7 असणारे टॉप लोकांचा तज्ञांचा समावेश याच्यामध्ये असेल. कालमर्यादा किती असेल या ठिकाणी, तर या समितीला आपला सर्वसमावेशक संवर्धन अहवाल हा 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करण्याचा स्पष्ट न्यायालयाने आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कधीपर्यंत? 31 ऑगस्ट 2026 पर्यंत त्यांना हा रिपोर्ट या ठिकाणी कंप्लीट करून द्यायचा आहे. म्हणजे हार्डली त्यांच्याकडे 2 महिन्याचा कालखंड आहे, हे इथं लक्षात ठेवूया. सोबतच काय होतोय मग या ठिकाणी, पर्यावरणीय आणि खाणकाम त्रुटींचं पुनरावलोकन होईल याच्यामध्ये. मग इथं अरवलीचा उल्लेख केला तर 100 मीटर उंचीची असणारी विसंगती या ठिकाणी हायलाइट होताना दिसते आणि याच्यामध्ये 500 मीटर अंतराची असणारी त्रुटी सुद्धा हायलाइट होते. कारण हे तुटक असणारी सगळ्यात प्राचीन वली पर्वतांचा उल्लेख आपण अरवलीमध्ये करतो. आणि केंद्राच्या अहवालातील ज्या तांत्रिक त्रुटीमुळे अरवली क्षेत्र कमी होऊन खाणकामाला वाव मिळत होता, त्या त्रुटीवर न्यायालयाने आक्षेप घेतलेला आहे. 500 मीटर अंतराची त्रुटी आहे. केंद्राच्या व्याख्येनुसार काय येतो, 2 टेकड्यांमधील 500 मीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास मधल्या सलग जागेला नॉन अरवली मानलं जाईल. हे खूप डेंजर आहे. 2 पर्वतरांगामध्ये जर अंतर हे 500 मीटरचं असेल त्या ठिकाणी किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर या मधल्या सपाट भागाला किंवा इथं छोटे 100 मीटर पेक्षा कमी असणारे पर्वत जरी असले तरी यांना अरवली म्हटलं जाणार नाहीये. आणि या कारणामुळेच काय होईल या ठिकाणी, कायदेशीर त्रुटीमुळं पर्यावरण दृष्ट्या सलग असलेल्या मध्यवर्ती भागात व्यावसायिक बांधकाम आणि खाणकामाला कायदेशीर मान्यता मिळाली असती. हा पहिला असणारा अपोज. दुसरा, 100 मीटर उंचीची विसंगती या ठिकाणी येते. टेकडी अरवलीमध्ये गणली जाण्यासाठी तिची उंची किमान 100 मीटर असावी असा नियम आहे. राजस्थानामध्ये संकट काय, या कठोर नियमावलीमुळे राजस्थानमधील 12,081 टेकड्यांपैकी केवळ 1,048 टेकड्या पात्र आहेत. 11,000हून असणारे टेकड्या याच्यामध्ये बसत नाही. म्हणजे 77% जास्त टेकड्या अरवली होणारच नाहीत. मग तिथं खाणकाम भयंकर वाढू शकतं. कदाचित इलिगल ऍक्टिव्हिटी खूप जास्त होऊ शकतात. याला कंट्रोल ठेवण्यासाठीचा असणारा निर्णय या ठिकाणी येताना दिसतोय. म्हणून इथं या ठिकाणी काय करण्यात आलं, व्याख्येला रिव्हिजिट करण्याचं काम केलेलं आहे. इथं हे लक्षात घ्यायचं. आणि हा निर्णय कशामध्ये, न्यायिक सक्रियता, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम लक्षात घ्यायचं. न्यायालय जेव्हा स्वतः सजेशन देतो तेव्हा त्याला म्हणायचं ऍक्टिव्हिजम. आणि पर्यावरणीय शासनाचा, एन्व्हायरमेंटल गव्हर्नन्सचा असणारा उत्कृष्ट दाखला याच्यामध्ये मिळतो. पिढ्यानपिढ्या साम्य आणि अपरिवर्तनीयता, जनरेशनल इक्विटी या ठिकाणी येते. अरवली पर्वत ही राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण भूजल पुनर्भरण क्षेत्र सुद्धा आहे. आणि थार वाळवंटाच्या पूर्वेकडील विस्तार रोखण्यासाठी नैसर्गिक भौगोलिक अडथळा सुद्धा आहे. अदरवाईज हे नसेल तर सगळ्या असणाऱ्या छोट्या नागपूर पठार असेल, युपी असेल, बिहारचा भाग असेल, या सगळ्या सघन भागामध्ये त्या ठिकाणी वाळूचं असणारं साम्राज्य येईल आणि सुपीकता नष्ट होऊन जाईल. न्यायिक पुनरावलोकनाचा उल्लेख केला तर जेव्हा कार्यकारी धोरणाचा सार्वजनिक हितावर परिणाम होतो तेव्हा न्यायालयाची भूमिका महत्वाची असते. न्यायालयाने या ठिकाणी प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, दक्षता तत्व लागू करून शासकीय किंवा प्रशासकीय निकषाऐवजी वैज्ञानिक पुराव्यावरती भर देण्याचा निर्णय घेतलाय. न्यायालय खूप चांगल्या स्टँडला या ठिकाणी उत्तर देतोय. आणि आंतरराज्य विसंगती आहे. समान व्याख्येच्या अभावामुळे दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या 4 राज्यांच्या नियमामध्ये तफावत आहे, ज्याचा गैरफायदा बेकायदेशीर खाण उद्योगांच्या माध्यमातून घेता येतील. त्यामुळे ह्याचे असणारे निकष थोडेसे चेंज करणं तितकंच गरजेचे ठरू शकतात, हेही इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर एक महत्वपूर्ण असणारा मंच तयार केला जातोय. त्याच्यावरती प्रश्न आहे, नवाचार मंच उपक्रमाच्या किंवा नवाचार मंत्रा उपक्रमाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी 3 जून 2026 रोजी या राष्ट्रीय उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ केला. हा उपक्रम प्रामुख्याने ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांमधील टियर 2, टियर 3 जमिनी पातळीवरील नवसंशोधकांना मदत करण्यासाठी असणारे कौशल्य विकास आणि उद्यमिता मंत्रालय अंतर्गत निस्बड ही संस्था या कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहे. लक्षात घ्यायचं, हा एक राष्ट्रीय लेवलचा असणारा उपक्रम या ठिकाणी लॉन्च होतोय. पुन्हा नवाचार मंत्राचा उल्लेख येतो या ठिकाणी. कुणी? केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी हे आणलेलं आहे. सगळे विधान या ठिकाणी बरोबर असणार आहेत, हे इथे लक्षात ठेवायचं. मग स्थानिक प्रभावाचा उल्लेख केला तर नवाचार मंत्र बघितलं तर संकल्पनेपासून व्यवसायापर्यंतचा उल्लेख आहे. इथं काय केलं जाणार आहे? स्थलांतर होणार आहे. कशाचं? टियर 2, टियर 3 शहरं, ग्रामीण भारत आणि आकांक्षात्मक जिल्ह्यांमध्ये ह्याचं असणारं रूपांतर होणार आहे. फोकस काय असेल? आयडिया ते एंटरप्राइज, म्हणजे ज्या ज्या लोकांमध्ये नवी कल्पना दिसतात
त्यांना उद्योग व्यवसायामध्ये सपोर्ट करणं हा मूळ कारण असेल या ठिकाणी. नोंदणी ही 5 जुलै 2026च्या अंतर्गत करायचं या ठिकाणी. संस्थात्मक पाठबळ दिलं जाईल त्याला कोणाच्या माध्यमातून, MSD नोडल असेल या ठिकाणी, निस्बड हे जी अंमलबजावणी करेल आणि IIT दिल्ली हा तांत्रिक मदत करणार आहे. आणि याच्यामध्ये या ठिकाणी व्यवसायापर्यंत लोकांना पोहोचवण्यासाठी 1 वर्षांचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जाणार आहे. बौद्धिक संपदा आणि मेंटरशिप सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे. सोबतच बाजारपेठ उपलब्ध करून द्यायचे, गुंतवणूकदार, सरकारी पायलट प्रोजेक्ट आणि राष्ट्रीय प्रदर्शन सुद्धा उभं करायचे. म्हणजे इनोव्हेशनच्या माध्यमातून एखादी नवीन यंत्रणा आली तर त्या नवीन यंत्रणेला बाजार उपलब्ध करून देणं हे सुद्धा या असणाऱ्या नवाचार मंच इनोव्हेशनच्या अनुषंगाने असणारे मुद्दे या ठिकाणी हायलाइट होताना दिसतात. त्यामध्ये आपण विकसित भारत ऍट 2047 यालाही ऍड करतोय. म्हणजे नवकल्पना आणि उद्योजकतेचं लोकशाहीकरण याच्यामध्ये येतोय. द इनोव्हेशन्स पॅराडिगम शिफ्ट मॅट्रिक्सचा मुद्दा येतो. पारंपरिक स्टार्टअप इकोसिस्टीम जी आहे ना, जी फक्त कुठं असायची अगोदर मेट्रो शहरापुरतं मर्यादित असायची, ती आता काय केलं जातंय, नफा केंद्रित असायची, IT सॉफ्टवेअर आधारित असायची, ते आता काय होतंय, या नवाचार मंत्र मॉडेलमध्ये आता टियर 2, टियर 3 आणि ग्रामीण भागामध्ये पण पोहोचेल. सार्वजनिक कल्याणासाठी वापर केला जाईल. प्राधान्य कृषी तंत्रज्ञान, आरोग्य, हवामान आणि शिक्षण यांच्या अंतर्गत असणार आहे. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला GS2, GS3 ऍग्रीच्या असणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा ऍड करू शकता. आणि GS2च्या गव्हर्नन्सच्या चॅप्टर मध्ये सुद्धा तुम्ही याला नक्कीच ऍड कराल. त्या अनुषंगाने हे मुद्दे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चला पुढचा असणारा प्रश्न, अति महत्वाचा प्रश्न या ठिकाणी येतोय. काय 2025 मधील सौर ऊर्जा क्षमतेच्या वाढीबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य, चुकीचं आहे? अयोग्य असणारा रेफरन्स विचारला. वार्षिक सौर ऊर्जा क्षमतेच्या वाढीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकले. भारत जागतिक स्तरावर दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा वाढवणारा देश बनलेला आहे. 2025 मध्ये भारताने एकूण 65 गिगावॅट नवीन सौर ऊर्जा क्षमता जोडली. चीनने या बाजारपेठेत जागतिक स्तरावर आपलं पहिलं स्थान कायम ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं या ठिकाणी चुकीचं आहे ऑप्शन नंबर सी. चीन नंबर 1 वरती आहे तर भारत नंबर 2 वरती आहे आणि भारतानं नुकतंच अमेरिकेला मागे सारलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. फक्त किती गिगावॅट या असणाऱ्या सौर ऊर्जा, नवीन सौर ऊर्जा क्षमता जोडणीमध्ये येतात तो आपण या न्यूज मध्ये या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. राष्ट्रीय प्रभाव दिसतो आपल्याला. भारताची जागतिक सौर झेप या ठिकाणी येते. तर आपण एकदम पोडियमचा विचार केला या असणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये. आपण या पोडियमचा उल्लेख करतो. कोण नंबर 1, कोण नंबर 2, कोण नंबर 3 चा उल्लेख केला. चीन नंबर 1 वरती आहे, भारत नंबर 2 वरती आहे. 25.2 गिगावॅटची वाढ झालेली आहे. 117% वाढ आहे आणि एकूण झालेली आहे ती 95 गिगावॅट सौर ऊर्जेमध्ये. आणि 24 गिगावॅटच्या अनुषंगाने अमेरिका नंबर 2 ला आहे. आपण फक्त 1.2 गिगावॅटनं पुढे आहे अमेरिकेच्या, हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. पॉलिसी कॅटलिस्ट फॉर्म्युलेचा उल्लेख केला तर आपण PM सूर्य घर योजना, त्याच्यामध्ये 78,000 सबसिडी देतो आपण. 4.7 गिगावॅटची एनर्जी इथून तयार झाली. सोबतच डिस्कॉम PPA च्या अंतर्गत ग्रीड मान्यता देतो आपण. सोबतच बघितलं या ठिकाणी तर आपण ALMM शिथिलता आणि मॉड्युलरच्या किमतीमध्ये घट केली. त्यामुळे 25.2 गिगावॅटची असणारी वाढ आपल्याला या ठिकाणी सौर ऊर्जेमध्ये दिसते. आणि या सौर ऊर्जेचा उल्लेख केला तर धोरणात्मक आव्हान आणि ऊर्जा सार्वभौमत्व काय याच्यामध्ये, तर पुरवठा साखळीचं आव्हान आहे. नक्कीच पुरवठा खूप महत्वाचा आहे कारण या पुरवठ्याला चायना महत्वाचा मुद्दा येतो. चीनकडून आयात होणाऱ्या वेफर्सवर अवलंबित्वाचा उपाय PLI योजना अत्यंत आवश्यक असणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय करू, आपण इथं आपल्याला इन्सेंटिव्ह द्यायचे आहेत आणि त्या इन्सेंटिव्हच्या अनुषंगाने कसं प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचा असणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी आणायच्या आहेत. त्या माध्यमातून लोकांना भारतातच निर्माण करा आणि भारतातच विक्री करा, याला प्रमोट करायचे. ग्रीड एकत्रीकरण करायचे. ग्रीड स्थिरतेचा प्रश्न उपस्थित होतोय. उपाय काय आहे त्या ठिकाणी, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स आणि या ठिकाणी पंप्ड हायड्रो स्टोरेज याची गरज आहे तातडीच्या. आणि त्यासाठी ग्रीड तयार करून त्यांना आपल्याला एक सेंटर उपलब्ध करून देणं गरजेचं असणार आहे. हवामानाचे उद्दिष्ट काय तर 2030 पर्यंत आपल्याला 500 गिगावॅट बिगर जीवाश्म इंधन क्षमता आणि कार्बन तीव्रता 45% कमी करण्याच्या दिशेने आपल्याला झेप घ्यायचंय. त्यासाठी असणारा सौर ऊर्जेचा मुद्दा इतका महत्वाचा आहे हे इथे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. त्यानंतरचा उल्लेख करूया आपण या ठिकाणी. जून 2026 मध्ये व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या भारत दौऱ्यादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रमुख चर्चावरती एक प्रकारे चर्चा केंद्रित झालेल्या आहेत असा उल्लेख या ठिकाणी केलाय. काय बघा, ओरिनोको ऑइल बेल्ट मध्ये भारतीय तेल कंपन्यांची गुंतवणूक वाढवायचे. व्हेनेझुएला अति महत्वाचा देशाचा उल्लेख या ठिकाणी येतो, लक्षात घ्यायचं. ज्या व्हेनेझुएलाच्या असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्प यांनी या ठिकाणी हायजॅक केलं होतं, त्यांचं नाव पटकन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू.
रुपया बोलिव्हार या असणाऱ्या स्थानिक चलनामध्ये थेट व्यापार यंत्रणा विकसित करायचे, म्हणजे रुपयाचं कोलॅबरेशन त्यांना करायचंय, डॉलरचा प्रेझेन्स त्याच्यामध्ये दाखवायचं नाहीये. व्हेनेझुएलाला परवडणारी जेनेरिक औषधे आणि वैद्यकीय उपकरणं पुरवायचे. तर जेनेरिक मेडिसिन मध्ये भारत जगामध्ये नंबर 1 ला आहे. त्या तिन्ही गोष्टींची चर्चा या ठिकाणी व्हेनेझुएलाच्या असणाऱ्या प्रभारी किंवा हंगामी राष्ट्रपती कोण या ठिकाणी लक्षात घ्यायचं, डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतात. आणि इथं द्विपक्षीय प्रभाव दिसतोय आपल्याला. व्हेनेझुएलाची भेट होते भारतामध्ये, स्वायत्त परराष्ट्र धोरण आहे, ऑटोनॉमस धोरण या ठिकाणी येतोय. 4 जून 2026 ला व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांचा भारत दौरा आहे आणि याच्या अंतर्गत भारत व्हेनेझुएलाचे असणारे सहसंबंध आपल्याला हायलाइट होताना दिसतात. जिओ पॉलिटिकल ट्रायंग्युलर मॅप याच्यामध्ये येतो. पहिला कुठला? कच्च्या तेलाची आयात. भारताची 85% गरज आहे तेलाची, आपण डिपेंड आहे इतर देशांवरती. आणि इथं बघितलं तर या ठिकाणी ओरिनोको ऑइल बेल्ट मध्ये OVL ची असणारी गुंतवणूक आहे, म्हणून व्हेनेझुएला सोबत आपण अग्रीमेंट केलं, कारण व्हेनेझुएला ऑइलच्या बाबतीमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. तर तिथून सुद्धा आपण या ठिकाणी आयात घेऊ शकतो, कारण त्याच ऑइल कंपन्यांनीच अमेरिकेला सपोर्ट केला आणि त्याच ऑइल उत्खननासाठीच तर ट्रम्पनं सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे हा तर मुद्दा असणारच आहे. आणि भारतासोबत कोलॅबोरेशन लगेच व्हायला लागले. औषध निर्माण आणि व्यापार, जेनेरिक औषधे आणि रुपया बोलिव्हार स्थानिक चलन व्यापारावरती लक्ष दिलं जाणार आहे. आणि धोरणात्मक आव्हाने असेल, अमेरिकेचे निर्बंध न जुमानता स्वायत्त परराष्ट्र धोरण राखणे आणि लॅटिन अमेरिकेत चीनला रोखणं हा असणारा मूळ उद्देश या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसणार आहे. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे या मुद्द्याच्या अंतर्गत. मग त्याच्यावरनं जर बघितलं तर प्रादेशिक प्रभाव, श्रीलंका आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य यांचाही उल्लेख या ठिकाणी येतोय, कारण श्रीलंकेसोबत सुद्धा मुद्दे आपल्या भारताचे स्ट्रॉंग होताना दिसतात. मग इथं काय करतोय आपण? भारतासाठी भू राजकीय परिणाम आहेत. गोटाबाया राजपक्षे यांच्यावर प्रवास बंदी करण्यात आलेली आहे. कोणावरती? श्रीलंकेच्या असणाऱ्या अंतर्गत असणाऱ्या गोटाबाया राजपक्षे यांच्यावरती प्रवास बंदी आणली. राष्ट्रीय सुरक्षा प्रशासनातील जबाबदारी निश्चित करण्याच्या अनुषंगाने आली. 2019 मध्ये ईस्टर संडे बॉम्बस्फोटच्या अंतर्गत 260 मृत्यू, गुप्तचर यंत्रणांचं अपयश या ठिकाणी दिसतंय. आणि सोबतच अंतर्गत बेकायदेशीर कारवाई, गोटाबाया राजपक्षे यांच्यावर प्रवास बंदी, राष्ट्रीय सुरक्षा प्रशासनातील जबाबदारीची निश्चिती आहे. भारतासाठी भू राजकीय परिणाम दिसतोय. शेजारी प्रथम आणि सागर या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत आपण श्रीलंकेचे स्थैर्य कायम ठेवतोय. पण श्रीलंकेच्या असणाऱ्या महत्वपूर्ण राजकीय नेत्यांना जर आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हलवरती बॅन केला जात असेल तर अडचणीचा सबब या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हेही इथं लक्षात ठेवायचंय. मग त्या अनुषंगाने बघितलं तर शेजारी प्रथम, सागर इनिशिएटिव्ह आणि कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह यांच्यामध्ये वाढत चाललेल्या असणाऱ्या मुद्द्यांचाही उल्लेख याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढची न्यूज बघूया आपण या ठिकाणी काय रेफरन्स येतोय. नुकत्याच झालेल्या महत्वाच्या नियुक्त्यांबाबत खालील जोड्या विचारात घ्या. ब्रिजेश कुमार सिंग व्यवस्थापकीय संचालक MD आणि CEO मुख्य कार्यकारी अधिकारी कॅनरा बँकेचे म्हणून निवड झाली का? श्रीराम सांबशिवराव IAS नवीन उत्पादन शुल्क आयुक्त, एक्साइज कमिशनर केरळ या ठिकाणी यांची नियुक्ती होताना दिसते का? तर काय उल्लेख असेल या ठिकाणी? तर दोन्हीही नियुक्त्या बरोबर आहेत. मग कोणाच्या नियुक्त्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो? पहिल्या नियुक्तीचा उल्लेख करायचा या ठिकाणी बँकिंग क्षेत्रामध्ये कॅनरा बँकच्या अंतर्गत ब्रिजेश कुमार सिंग इथं हे या ठिकाणी MD झालेला आहे, सोबत CEO झालेला आहे. ते 30 मे 2026 ते 30 एप्रिल 2029 पर्यंत म्हणजे त्यांच्या निवृत्तीपर्यंत कार्यरत असणार आहेत. सोबतच बघितलं तर के सत्यनारायण राजू यांच्या असणारे कार्यकाळ संपतोय, तर यांची जागा या ठिकाणी आपल्याला कोण घेताना दिसतील? तर ब्रिजेश कुमार सिंग घेताना दिसतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे प्रमाणित असणारे सहयोगी यांच्या माध्यमातून असणारा हा मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये येतोय. त्यानंतर नियुक्तीमध्ये राज्य प्रशासनाच्या अनुषंगाने पाहिलं तर केरळ उत्पादन शुल्क विभागामध्ये IAS अधिकारी श्रीराम सांबशिवराव यांची नियुक्ती होते नवीन उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून. ते माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे विशेष कर्तव्यावरील अधिकारी होते. आणि इथं बघितलं या ठिकाणी ADGP MR अजित कुमार या पदावरनं त्यांना हटवण्यात आलेलं आहे. आणि मग त्यांची जागा या ठिकाणी आपल्याला हे सांबशिवराव घेताना दिसतात. तर हा असणारा रेफरन्स नियुक्त्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी होतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे साहेबांनो, अशा असतील या असणाऱ्या 4 जूनचे सगळे न्यूज. आपल्याला काय करायचं? फक्त सिंपल, सेशन आवडत असेल तर आपल्याला या असणाऱ्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, या असणाऱ्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे, कमेंट करा कसं वाटतात व्हिडिओ, कशा पद्धतीचे कंटेंट आपण घेतोय, याचा फायदा तुम्हाला जास्त होईल का, MCQचा रेफरन्स जो आपण घेतलाय तो ठीक आहे का, हे मुद्दे तुम्ही सजेशन द्या मला या पद्धतीनं. आणि सेशन आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. सोबतच आपलं असणारं टेलिग्राम चॅनल आहे माइंडसेट IASच्या नावानं, अकॅडमीच्या नावानं, तर तिथे जाऊ शकतो तुम्ही आणि हे असणारे PDF तुम्हाला तिथे मिळून जातील. सोबतच तुम्हाला इंस्टाग्रामवरती असेल आणि फेसबुकवरती असेल त्या सुद्धा लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता त्यांना.
आणि तिथे तुम्हाला सगळ्या अपडेट या ठिकाणी मिळत जातील. ठीक आहे, चला थांबूया मग इथं आपण भेटूया नेक्स्ट सेशनला म्हणजे उद्या. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.